फोर टक्स ब्लाउज आहे. ही इथून फोल्ड वाली साईड आहे. हे 4 टक्स आले. तिथे एक पट्टी आहे आणि ती मार्जिनची बाजू आहे. तर आता दोन्ही बाजू एकत्र असताना कटिंग कसं करायचं आणि दोन्ही बाजू वेगळ्या कशा करायच्या आता करा. शेवटच्या लाईन पासून कटिंग करायचं ते पूर्ण वरपर्यंत. ही क्रॉस वाली शोल्डरची बाजू पण कटिंग करून सरळ घ्यायचं वरती. आता ह्याला मधून वेगळं करायचं म्हणजे हा वरचा भाग पुढचा आहे, खालचा भाग मागचा आहे. आता पुढचा भाग वेगळा काढून घेऊन पुढच्या भागाच्या आधी पुढचा मुंडा, खालची योकपट्टी आणि पुढचा गळा. वरचा शेपला कटिंग करायचंय. आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता बॅक मध्ये चेंजेस करायचे. बॅकचा हा जो इकडचा जो पार्ट आहे मार्जिनचा तिथून अर्धा इंच उभी कमी करायची, म्हणजे उंचीमध्ये पण कमी करायचंय आणि साईडने पण अर्धा इंच कमी करायचंय. तर ते मार्किंग करून आधी कापून घ्यायचं. कापून घेतल्यानंतर मागचा पण गळ्याचा आकार करून घ्यायचा. उंची घ्यायची आधी. उंची घेतल्यानंतर क्रॉसमध्ये उंची घ्यायची मागच्या गळ्याची. उंची घेतल्यानंतर विड्थला 3.5 इंच आणि तो चौकोन वरती जॉईन करायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा. हे असं मार्किंग करून घ्यायचं. आता गळ्याचा आकार द्यायचा आहे. जेवढा ब्रॉड पाहिजे तसा बाहेरून घेऊन गळ्याचा आकार करून घ्यायचा आणि मग तो कटिंग करून घ्यायचा. बॅकचे टक्सचं मार्किंग करायचंय. त्याच्या साईडने या साईडला 4 इंच खालची बाजू 4 इंचावरती टक्स येणार. उंचीला 3.5 इंच. बाजूला अर्धा अर्धा आणि वरती जॉईन करायचं. ब्लाउजचं कटिंग पूर्ण झालं अशा प्रकारे.